नमस्कार मित्रांनो, राजमाता गोट फार्मवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण शेळ्यांना एफ-एम-डीचे लसीकरण करणार आहोत. सरकारी दवाखान्यातून डॉक्टर आलेले आहेत आणि आपण सर्व शेळ्यांना एफ-एम-डीचे लसीकरण करणार आहोत. एफ-एम-डी म्हणजे काय मित्रांनो? तर एफ-एम-डी म्हणजे फूट, माउथ अँड डिसीज म्हणजेच लाळाखोरी असं म्हणतात मराठीमध्ये. तर ही एफ-एम-डीची लस आपण सर्व शेळ्यांना आज देणार आहोत. तर चला, तर मित्रांनो, आपण शेळ्यांना लसीकरण करत असताना लस टोचल्यावर शेळ्यांना त्या जागेवर लसीकरण केलेल्या जागेवर चोळून घ्या. कारण ती लस पूर्ण शरीरात पसरत असते आणि व्यवस्थित काम करत असते लस. लसीची गाठसुद्धा होत नाही शेळीच्या अंगावर. ज्या ठिकाणी लस टोचलेली असते ना, काही शेळ्यांना गाठासुद्धा होत असतात लसीकरण केल्यानंतर. तर तुम्ही लक्षात घ्या. तर लसीकरण करत असताना हे तुम्ही लक्षात घ्या. तर मित्रांनो, जो हा एफ-एम-डी आजार आहे, हा विषाणूजन्य आजार आहे. हा एका शेळीपासून दुसऱ्या शेळीला, दुसऱ्या शेळीपासून तिसऱ्या शेळीला असं लागवड होत असते या आजाराची. आणि हा अतिशय घातक व संसर्गजन्य आजार आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. तर याची लक्षणं काय आहेत मित्रांनो? तर तोंडावाटे लाळ गळणे, शेळीला ताप येणे, शेळी चारा खात नाही, शेळीच्या खुरांमध्ये जखमा होतात, शेळीच्या जिभेवरती फोड येत असतात आणि शेळी हळूहळू कमकुवत होत असते. शेळी दगावतसुद्धा असते या आजारामुळे आणि जिभेवर फोड येणे, चारा खात नाही शेळी आणि जे दुभते जनावर आहेत, त्या दुभत्या जनावरांचे गाई, म्हशी म्हणा, शेळ्या म्हणा, त्यांचं दूधसुद्धा कमी होत असतं आणि हा आपल्याला खूप वाईट परिणाम होत असतो या एफ-एम-डी आजाराचा आपल्या शेळ्यांवर, मेंढ्यांवर, गायींवर. तर तुम्हीसुद्धा हे लसीकरण केलेले नसेल मित्रांनो, तर तुम्हीसुद्धा आपल्या भागातील सरकारी दवाखान्याच्या व्हेटरनरी डॉक्टरांना संपर्क करा आणि आजच तुमच्या शेळ्यांना हे एफ-एम-डीचे लसीकरण करून घ्या. तर हे पहा, आपल्या सर्व शेळ्यांना लसीकरण करण्यात येत आहे आणि जास्त काही फीसुद्धा नसते मित्रांनो. तुम्ही लसीकरण जर सरकारी दवाखान्यातून केले तर प्रति बकरी ₹5, गाय, मेंढी ₹5 असं घेत असतात आणि ते आपले लसीकरण किती शेळ्या आहेत याच्यावर आहे, किती पैसे जातील तुमचे. तर एका शेळीला ₹5 ही फी आहे. आणि मित्रांनो, या आजारावर खूप काही शेळ्यांना तोटे होत असतात. शेळ्यांचं दूधसुद्धा कमी होतं. मोठ्या गाई, म्हशी आहेत त्यांचंसुद्धा दूध कमी होत असतं. आणि जे गाभण जनावरं आहेत, शेळी, मेंढी, गाय, ते गाभडत असतात आणि आपला खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असतं शेळ्यांचं, मेंढ्यांचं किंवा गायींचं. आजारी पडलेली जनावरे हळूहळू कमकुवत होत असतात. शरीर त्यांचं सुदृढ राहत नाही आणि ते दगावत असतात. शेळ्यांचे किंवा गाई मेंढींचे जे असतील त्यांचं उत्पादनसुद्धा कमी होत असतं. अनुत्पादित होत असतात ते पशु. या आजारावर कोणताही उपचार नाही आहे मित्रांनो. लसीकरण हाच एकमात्र उपचार आहे. तर हे पहा, ही अशी 100 ml चा डोस असतो एफ-एम-डीचा लसीकरणाचा, फूट अँड माउथ अँड डिसीज. तर अशा प्रकारे 100 ml ची ही बॉटल आहे लसीकरणाची. हे पहा, 2023 ते 2025 पर्यंत याची एक्सपायरी डेट आहे. तर इतक्या दिवसामध्ये तुम्ही स्टोरेज मेंटेन केली असेल, कूल चेन मेंटेन केली, तर तुम्ही केव्हाही वापरू शकता हे लसीकरण. हे पहा, आपल्या सर्व ब्रीडर बोकडांना सुद्धा लसीकरण करण्यात येत आहे. हा आपला ब्रीडर डॉन नावाचा, हा आपला सुलतान ब्रीडर, याला सुद्धा लसीकरण करण्यात येत आहे. तर तुम्ही सुद्धा आपल्या शेळ्यांना, मेंढ्यांना, गायींना लसीकरण केलेलं नसेल एफ-एम-डीचं, तर आजच लवकर तुम्ही आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि लसीकरण करून घ्या. आमच्या भागात खूप प्रमाणात शेळ्या, मेंढ्या दगावत आहेत. आमच्या जवळच्या बाजूच्या 2-3 जणांच्या मेंढ्या मेलेल्या आहेत. आमच्या भागात मोठ्या प्रमाणावर हा आजार पसरत आहे आणि जर तुम्ही सुद्धा तुमच्या शेळ्यांना हे लसीकरण केलेले नसेल, तर लवकरात लवकर तुम्ही हे लसीकरण करून घ्या. हे लसीकरण शेळ्यांना 1 ml देत देण्यात येते. 1 ml हे प्रमाण शेळ्यांना द्यायचं आहे त्या लसीकरणाचं. 3 महिन्याच्या लहान करडांना हे लसीकरण करू नये. 3 महिन्यापेक्षा मोठ्या करडांना हे लसीकरण करावे आणि गाई, मेंढी गायांनासुद्धा 2 ml प्रति गाई हे लस दिली जात असते
आणि मेंढ्यांनासुद्धा 1 ml प्रति मेंढी ही लस दिली जाते आणि ही लस 6 महिन्यातून रिपीट करावं लागत असते. हिची पॉवर 6 महिन्यापर्यंत असते आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही हे लसीकरण करू शकतात. जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या आजूबाजूच्या मेंढीपालक, गायपालक किंवा शेळीपालकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर हे पहा, आपल्या अशा प्रकारे शेळ्यांना लसीकरण करण्याचं चालू आहे. ही लस शेळ्यांना मांसामध्ये द्यायची असते. जर तुमच्या आजूबाजूला वेटरनरी डॉक्टर उपलब्ध नसतील तर तुम्हाला लसीकरण करता येत असेल तर तुम्हीसुद्धा ही लस घरी आणून कोल्ड चेन मेंटेन करून तुमच्या शेळ्यांना, मेंढ्यांना किंवा गायींना देऊ शकतात. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.